आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अबू बकर याला UAE मध्ये अटक। श्रीनगर शहरामध्ये झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार। कोरोना नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी आमदार अनिल बेनके यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा। महापौर निवडणुकीसाठी पुढच्या महिन्यात मुहूर्त। राज्यातील कॉलेजमध्ये गणवेश सक्ती कठोर करण्याची योजना। करंबळ येथे विद्युत भारित तारांमुळे ऊस पिकाला आग। माजी मंत्री आमदार रमेश जारकीहोळी यांना दिलासा, मंत्रिपदाचा मार्ग मोकळा। मजगाव येथील ब्रह्मदेव समुदाय भवनाचे उद्घाटन। उद्यमबाग येथे कामगाराला मारहाण। गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी-शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। मुंबईतील 1993च्या साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू बकर याला संयुक्त अरब अमिरात म्हणजेच UAE येथून अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे। अबू बकर हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा जवळचा साथीदार असून गेल्या 29 वर्षांपासून तपास यंत्रणा त्याच्या मागावर होत्या। त्याच्या विरुद्ध 1997 मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती। अबू बकर याला याआधी 2019 मध्येही अटक करण्यात आली होती। त्यावेळी काही दस्तावेजांच्या त्रुटींमुळे त्याची UAE सुटका झाली होती। त्यानंतर आता पुन्हा त्याला अटक करण्यात आली आहे। भारतीय यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे व लवकरच त्याला भारताच्या हवाली केले जाईल असे सूत्रांचे म्हणणे आहे। अबू बकर याचे पूर्ण नाव अबू बकर अब्दुल गफूर शेख असून तो दाऊदच्या अगदी जवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे। मोहम्मद आणि मुस्तफा डोसा या दोघांसोबत तस्करीत अबू बकरही सहभागी होता। आखाती देशातून सोने, कपडे, इलेक्ट्रॉनिक्सची मोठ्या प्रमाणात तस्करी होते। हा माल मुंबई व अन्यत्र लँडिंग पॉइंट पर्यंत पोहोचविण्यासाठी या तिघांचे नेटवर्क काम करायचे। अबू बकरने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण तसेच स्फोट घडविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे पुरावे आढळले आहेत। पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती येथे त्याचे वास्तव्य राहिलेले आहे। श्रीनगर शहरामध्ये झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार। श्रीनगर शहरातील झाकुरा भागात शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली। यामध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे। ठार झालेले हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा आणि TRF या दहशतवादी संघटनांचे दहशतवादी होते। शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून 2 पिस्तूल आणि इतर अनेक गुन्हेगारी साहित्य देखील जप्त केले आहे। ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव इखलाक हजम असे आहे। अनंतनागच्या हसनपोरा येथे काही दिवसांअगोदरच झालेल्या HC अली मोहम्मद यांच्या हत्येतही त्याचा हात होता। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली कारवाई वेगाने सुरू आहे, जेणेकरून काश्मीर खोऱ्यात शांतता आणि सुव्यवस्था राखता येईल। नुकतेच गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत सांगितले की जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर आतापर्यंत 439 दहशतवादी मारले गेले आहेत। या कालावधीत केंद्रशासित प्रदेशात 541 दहशतवादी घटनांची नोंद झाली आहे। तसेच या घटनांदरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही, मात्र वैयक्तिक मालमत्तेचे सुमारे 5.3 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। कोरोना नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी आमदार अनिल बेनके यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा। मागील आठवड्यात चव्हाट गल्ली येथे म्हशी पळवण्याच्या शर्यतीमध्ये कोरोना नियमावलींचे उल्लंघन झाले होते। या प्रकरणी अनिल बेनके यांच्यासह 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता।
आता पुन्हा आणखी एका प्रकरणात अनिल बेनके यांच्यासह 10 कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत। यामध्ये नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती यांचाही समावेश आहे। कोरोना नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी सदर गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। दिनांक 16 जानेवारी रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला होता। या ठिकाणी कोरोना नियमावलीचे उल्लंघन करत छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे। आमदार अनिल बेनके यांच्यासह 10 जणांविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धर्मवीर संभाजी सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, वॉर्ड क्रमांक 4 चे नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, शिवराज्याभिषेक समितीचे राजू शेट्टी, सौरभ सावंत, आदित्य पाटील, प्रसाद मोरे, श्रीनाथ पवार, ओमकार पुजारी, निशांत कुडे यांच्यावर कॅम्प पोलीस स्थानकात धर्मवीर संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त पूजन केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे। शनिवारी सकाळी त्यांना सर्वांना बोलावून नोटीस देण्यात आली। महापौर निवडणुकीसाठी पुढच्या महिन्यात मुहूर्त। आरक्षणाची घोषणा नव्याने झाल्यानंतर आता महापौर उपमहापौर निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे। मात्र तुर्तास सरकारसमोर इतर मुद्द्यांना प्राधान्यक्रम असल्यामुळे ही निवडणूक मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात घेण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे। त्यामुळे शहरातील नागरिकांना तसेच मनपातील नगरसेवकांना महापौर लाभण्यासाठी मार्च महिना उजाडणार का असा प्रश्न पडला आहे। जाहीर झालेल्या नव्या आरक्षणानुसार ही दोन्ही पदे महिलांसाठी राखीव आहेत। या संदर्भातील प्रस्ताव पाठवण्यात येणार असून त्यानंतर 15 दिवसांचा नोटीस काळ देण्यात येणार आहे। त्यामुळे ही निवडणूक फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। पुढील आठवड्यात महापालिका आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी, प्रादेशिक आयुक्त आमलान बिस्वास यांना प्रस्ताव पाठवणार आहेत। त्यानंतर सर्व नगरसेवक, आमदार आणि खासदारांना नोटीस पाठवण्यात येणार आहे। हा काळ 15 दिवसांचा असतो। त्यानंतर निवडणूक घेण्यात येणार आहे। येत्या 15 फेब्रुवारी पर्यंत महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे। प्रशासक तो सादर करणार असून त्यानंतर महापौर उपमहापौर निवडणूक होणार आहे। त्यामुळे ही निवडणूक फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। राज्यातील कॉलेजमध्ये गणवेश सक्ती कठोर करण्याची योजना। राज्यातील विविध महाविद्यालयात हिजाब परिधान करून येण्यावरून वाद निर्माण होत असल्याने यापुढे महाविद्यालयात गणवेशाची सक्ती करण्याचा विचार सरकारने सुरू केला आहे। 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना गणवेशाची सक्ती आहे। तसेच सरकारी शाळांमध्ये 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण खात्याकडून मोफत गणवेश उपलब्ध करून दिला जातो। मात्र महाविद्यालयांमध्ये गणवेश सक्ती असावी की नाही याबाबतचा निर्णय महाविद्यालयांवर सोपविण्यात आला आहे। तसेच अनेक खासगी शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापन मंडळाने महाविद्यालयांमध्येही गणवेशाची सक्ती केली आहे। मात्र अजूनही काही महाविद्यालयात गणवेशाची सक्ती नाही। उडपीतील मुलींच्या सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयात हिजाब परिधान करून येणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला होता। त्यानंतर याबाबत राज्याच्या विविध भागातून उलटसुलट प्रक्रिया उमटू लागल्या आहेत। तसेच याबाबत 8 फेब्रुवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे। मात्र गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी शिक्षण क्षेत्राचे धार्मिक ध्रुवीकरण होऊ दिले जाणार नाही। शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकात्मतेचा संदेश दिला जाणार असून हिजाब परिधान केल्यामुळे निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी सर्व महाविद्यालयांमध्ये गणवेश सक्ती केली जाणार आहे अशी माहिती दिली आहे। करंबळ येथे विद्युतभारित तारांमुळे ऊस पिकाला आग। करंबळ तालुका खानापूर गावच्या शिवारातील विद्युत खांबांच्या तारांचे घर्षण होऊन आगीची ठिणगी पडून जवळपास 20 ते 25 एकर जमिनीतील ऊस शुक्रवारी दिनांक 4 रोजी जळून खाक झाला। याबाबतची मिळालेली माहिती अशी की करंबळ गावच्या पट्टीतील ऊसाच्या शिवारात शुक्रवारी दुपारी विद्युत खांबावरील तारांचे वाऱ्यामुळे एकमेकांचे घर्षण झाले व लागलीच ठिणग्या पडल्या। यामुळे ऊसाने पेट घेतला। बघता बघता आगीने रुद्र अवतार घेतला। भर दुपारची वेळ असल्याने आगीपुढे कोणाचेही चालले नाही। लागलीच खानापूर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले। अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले तरीही जवळपास 20 ते 25 एकर जमिनीतील ऊस जळून खाक झाला। यामध्ये जवळपास 500 ते 700 टन ऊस जळाल्याचे समजते। घटनेची माहिती मिळताच लैला शुगरचे MD सदानंद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली
आणि जळालेलं ऊस लैला शुगर फॅक्टरीत घेऊन जाऊ, तसेच बिलात कोणतीही कपात करणार नाही असे आश्वासन दिले. माजी मंत्री आमदार रमेश जारकीहोळी यांना दिलासा, मंत्रिपदाचा मार्ग मोकळा. माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांचा समावेश असलेल्या आक्षेपार्ह सीडी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने बेंगळूर शहर न्यायालयात बी अहवाल सादर केला. तपासात जारकीहोळींविरुद्ध कोणताही पुरावा आढळला नसल्याचे त्यात म्हटले आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा मंत्रिपदाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पीडित महिलेने जारकीहोळींविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. तपास अधिकाऱ्यांनी अहवालात सहमतीने लैंगिक संबंध असल्याचे नमूद केले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन न्यायालयासमोर अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे. अहवालात काय म्हटले आहे याबद्दल मी काहीही उघड करू इच्छित नाही. पीडित महिला या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकते. SIT अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तपासणी दरम्यान त्यांना आढळले की हे लैंगिक अत्याचाराचे प्रकरण असल्याचे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरेसे पुरावे नाहीत. त्यामुळे बी अहवाल न्यायालयासमोर दाखल करण्यात आला आहे. CD मध्ये महिलेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे कब्बन पार्क पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी SITला दंडाधिकारी न्यायालयासमोर अंतिम अहवाल सादर करण्याची परवानगी दिली होती. या अहवालामुळे रमेश जारकीहोळींना दिलासा मिळाला आहे. मजगाव येथील ब्रह्मदेव समुदाय भवनचे उद्घाटन. मजगाव येथे नव्याने जीर्णोद्धार करून बांधण्यात आलेल्या ब्रह्मदेव समुदाय भवनचा उद्घाटन आणि वास्तुशांती समारंभ नुकताच पार पडला. या निमित्ताने होम हवन, वास्तुपूजन आणि इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले. मजगाव आणि परिसरातील नागरिकांना सोयीचे ठरणारे हे समुदाय भवन विविध सुविधांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे याचा लाभ निश्चित होईल असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. या भवन उभारणीसाठी ब्रह्मलिंग जीर्णोद्धार समिती आणि कलमेश्वर पब्लिक ट्रस्ट कमिटी यांच्या सदस्यांनी एकत्रित येऊन संकल्प पूर्ण केला आहे. या ठिकाणी नूतन कूपनलिकेची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावचे चेअरमन शिवाजी पट्टण, पब्लिक ट्रस्टचे चेअरमन बाहुबली कुडची, देवस्थान पंच कमिटीचे सदस्य तातोबा सुतार, राजन मजुकर, अशोक पुजारी, सुरेंद्र गौरन्ना, सावंत पुजारी, माणिक पाटील आदी उपस्थित होते. तसेच ब्रह्मलिंग जीर्णोद्धार समितीचे एकनाथ चौगले, नारायण शहापूरकर, सचिन वाडेकर, मधु पुजारी, बापू भडांगे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. नमस्कार. आज सर्व गावकऱ्यांच्या उपस्थित, गावचे सर्व पंच मंडळी, ट्रस्टी लोक यांच्या उपस्थितीत आज जे या कार्यालयात या समुदाय भवनमध्ये जे सुसज्ज असं ऑफिस बांधून राहण्यासाठी एक 3 रूम अशा केलेल्या आहेत की ज्या लॉजिंगमध्ये नसतील तशा सुविधा ह्या आमच्या समुदाय भवनमध्ये आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत. ह्या सुविधा आम्ही सर्वसाधारण मध्यम लोकांना परवडावा, गोरगरिबांना त्याचा उपयोग व्हावा ह्या दृष्टिकोनातून आम्ही हे सर्व गावकरी पंचमंडळी याच्यासाठी झटतो आहोत आणि ते आज सुसज्ज स्थितीत आज उभा राहिलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आम्ही आणि वास्तुशांती असा कार्यक्रम आखलेला होता. ಶ್ರೀ ಬ್ರಹ್ಮದೇವರ ಸಮುದಾಯ ಭವನವನ್ನು ಕಟ್ಟಿ ಸುಮಾರು 20 ವರ್ಷಗಳಾಯಿತು. ಮೇಲಿನ ಮೇಲೆ ಜನರ ಅನುಕೂಲಕ್ಕೆ ತಕ್ಕಂಗೆ ಅದನ್ನು ಸುಧಾರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಆದರೆ ಈಗ 3 ರೂಮ್ಗಳನ್ನು ಮತ್ತೊಂದು ಆಫೀಸನ್ನು ಕಟ್ಟಿ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅದರ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಇವತ್ತು ಶ್ರೀ ಬ್ರಹ್ಮದೇವರ ಕಲ್ಮೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಪಬ್ಲಿಕ್ ಟ್ರಸ್ಟ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು, ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕಾರಿ ಮಂಡಳದವರು ಮತ್ತು ಊರಿನ ನಾಗರಿಕರೆಲ್ಲ ಕೂಡಿ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. उद्यमबाग येथे कामगाराला मारहाण. उद्यमबाग परिसरात कामाच्या निमित्ताने ये-जा करणाऱ्या कामगारांना क्षुल्लक कारणावरून मारहाण करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यासाठी पोलीस यंत्रणेने विशेष लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे. राजारामनगर उद्यमबाग येथे एका टोळक्याने कामगाराला बेदम मारहाण केली आहे. जखमी कामगारावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. या संबंधित उद्यमबाग पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली आहे.
सुभाष मोटार वय 40 राहणार मच्छे असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली असून सायंकाळी यासंबंधी फिर्याद देण्यात आली आहे. कामगारांना लक्ष बनविणाऱ्या टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार सुभाष हे पिण्याचे पाणी आणण्यासाठी सार्वजनिक नळावर गेले होते. त्यावेळी या परिसरात उभ्या असलेल्या एका चौकडीने विनाकारण त्यांच्याशी भांडण करून त्यांना बेदम मारहाण केली. उद्यमबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत. उद्यमबागला काम करतो. मी पाणी आणण्यासाठी गेलेलो बाजूला. तिथं तिघंजण येऊन मला काही कारण नसताना मारले. त्या कुठेच का तुमचा कारखाना? राजारामनगर, राजेंद्रच्या बॅक साईडला. कुठला? राजारामनगर. राघवेंद्र बॅक साईड राजारामनगर. म्हणजे काय कारण? दुश्मनी अशी काही नाही. मी त्यांना मी ओळखत नाही त्यांना, त्यांनी पण ओळखत नाहीत मला. आज सकाळी उद्यमबागमध्ये आमचा एक असोसिएशनचा मेंबर आणि एक कामगार वर्ग, त्या कामगार वर्ग सकाळी पाणी भरण्यासाठी रोजच्या दिनक्रमासाठी तो पाणी सकाळी आपल्या कारखान्यासाठी घ्यायला गेला असता तेथील रहिवासी त्या लोकांनी ह्याला पाणी भरण्यास नकार दिल्यामुळे त्याच्यामध्ये वादावाद झाले. तेथील असलेले ते गुंड लोक आहेत, त्यांनी वरचेवर त्या लोकांना त्रास करत राहतात. आज विनाकारण ह्या मुलाला मारलेले आहेत. मारल्यामुळे त्याला त्यांची फॅमिली चालवण्यासाठी हा माणूस एकटाच आहे, एक सांगायचं म्हटलं तर. आणि कामगार वर्गमध्ये कायम असे छोटे मोठे हे होत राहतात असते. पण आज हे असोसिएशन, आमच्या मायक्रो इंडस्ट्री असोसिएशन आज याची जिम्मेदारी घेऊन हे काम करत आहे. आणि 2 दिवसाच्या आत किंवा आजचा एक दिवस 24 तासाच्या आत त्यांना नाही पकडले, त्यांना काय त्याच्यावर इन्क्वायरी नाही केली असते, आम्ही तीव्र आंदोलन छेडण्याचा आम्ही इशारा देत आहे. हे ते मी लक्षात घेऊन त्यांना पकडण्याची प्रयत्न करावा. गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत कॉमर्स विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी जाहिरात व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. स्मार्ट न्यूज वृत्तसमूहाचे संपादक उपेंद्र बाजीकर यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. माध्यम क्षेत्रामध्ये जाहिरातींना मोठे महत्त्व आले आहे. त्याचप्रमाणे बदलत्या माध्यमांमुळे जाहिरातींचे स्वरूप देखील बदलत आहे. अशा वेळी जाहिरात विभागाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी जरूर करावा. त्याचप्रमाणे आपल्या कल्पकतेच्या जोरावर व्यवसाय अभ्यासक्रम आणि जाहिराती यांचे स्वरूप समजून घ्यावे. यामधून नवीन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील असे मार्गदर्शन त्यांनी केले. गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्समधील मराठी विभागाच्या प्रमुख प्राध्यापक वर्षा कुलकर्णी यांनी स्वागत करून आभार मानले. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सध्या जोरदार प्रचार कार्य सुरू आहे।
यासाठी राज्य भाजप ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव यांनी पुढाकार घेतला आहे। त्यांनी गोव्यातील परवरी मतदारसंघातील उमेदवार रोहन खवटे यांच्या प्रचार कार्यासाठी मतदारांशी संपर्क साधला। त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले। यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री आमदार रमेश जारकीहोळी यांच्यासह भाजपचे अशोक असोदे आणि इतर पदाधिकारी सहभागी झाले होते। गोव्याच्या विविध मतदारसंघात ही प्रचार मोहीम गतिमान झाली असल्याचे त्यांनी सांगितले। हलगा येथे अपघातात वाहनांचे नुकसान। हलगा येथील सुवर्ण विधानसभेच्या समोर शुक्रवारी अपघात घडला। दुपारी 3च्या सुमारास ऊस वाहून नेणाऱ्या ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने या ट्रकची धडक दुसऱ्या कॅन्टरला बसली। त्यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले। केवळ सुदैवानेच प्राणहानी झाली नाही। बेळगावहून बागेवाडीकडे जाणाऱ्या ट्रकचा गाडीचा ब्रेक निकामी झाल्याने ड्रायव्हरचा ट्रकवरील ताबा सुटला। त्यानंतर सदर ट्रक समोरील कॅन्टरला धडकला। गाडीतले ड्रायव्हर व दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत। त्यानंतर दोन्ही वाहने जाऊन सर्व्हिस रोडवर पलटली। ग्राम वनसेवा केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट। महसूल, आरोग्य, अन्न व नागरी पुरवठ्यासह 84 सरकारी खात्यांच्या 800 सेवा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात यासाठी 26 जानेवारीपासून ग्राम वन केंद्र सुरू करण्यात आली आहेत। शुक्रवारी जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी या केंद्राला भेट देऊन पाहणी केली। हिंडलगा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गणेशपूर येथे सुरू करण्यात आलेल्या ग्राम वनसेवा केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली। नागरिकांना शासकीय सेवा समर्पकपणे पुरवाव्यात अशी सूचना त्यांनी केंद्रातील ऑपरेटरना केली। सरकारच्या उद्देशाला धक्का पोहोचू नये याची काळजी घेत नागरिकांना सेवा देण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली। प्रत्येक सेवेसाठी शुल्क ठरविण्यात आले आहे। सरकारने ठरविल्याप्रमाणे शुल्क आकारावे, सरकारी मार्गसूचींचे काटेकोरपणे पालन करावे अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली। जिल्ह्यात 778 ग्रामीण सेवा केंद्र सुरू करण्यात आली आहेत। यापैकी 84 खात्यांच्या 800हून अधिक सेवा उपलब्ध आहेत। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात ग्राम वनसेवा केंद्राच्या ऑपरेटरांची बैठक झाली। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, सेवा सिंधू संयोजक अतिश ढाले आदी उपस्थित होते। 10 दिवसात मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीस प्रारंभ। शहर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढीस लागला आहे। त्यामुळे लोकांना त्रास होत असून महापालिकेने आता मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे। येत्या 10 दिवसात प्रत्यक्षात ही मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे। श्रीनगर येथे स्मार्ट सिटी योजनेतून उभारण्यात आलेल्या गोशाळेच्या बाजूला कुत्र्यांवर नसबंदी करण्यासाठी इमारत उभारण्यात येत आहे। त्या ठिकाणी एका वेळी 15 कुत्र्यांवर नसबंदी करता येणार आहे, तर 15 कुत्र्यांवर उपचार करता येणार आहेत। नसबंदीसाठी महापालिकेने 2 वर्षात वारंवार निविदा बोलावल्या होत्या। यामुळे आता नव्याने ही मोहीम कशी गतिमान होणार याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जनसेवा फाउंडेशन तर्फे रांगोळी स्पर्धा संपन्न। खानापूर येथील जनसेवा फाउंडेशन संस्थेतर्फे विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थिनींना त्यांचे कलागुण दर्शविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याची माहिती जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिलाष देसाई यांनी दिली। रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी पाहुणे म्हणून राजू कांबळे, सई ओगले, संदीप सोनटक्के आणि इतर संयोजक उपस्थित होते। त्यांनी आपले विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या। नंदगड ग्रामपंचायत मध्ये PDO कर्मचाऱ्यांची मनमानी। ग्रामस्थांकडून मराठी भाषेत आलेले अर्ज स्वीकारण्यास नंदगड पंचायतीकडून नकार देण्यात येत आहे। सुमारे 75% लोकसंख्या मराठी असताना मराठी भाषेलाच परके करण्यात येत असल्याने मराठी भाषिकात संताप आहे। त्यामुळे पंचायतीला मराठी भाषिक सदस्य, तालुका आणि जिल्हा पंचायत सदस्यांनी तसेच आमदारांनी हस्तक्षेप करून आधीप्रमाणे मराठी भाषेत अर्ज स्वीकारण्याची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गावकरी खेमांनी मरियप्पा पाटील व विनोद अप्पण्णा करगार यांनी ग्रामपंचायतीकडे मराठी भाषेतून अर्ज दिले, मात्र ते स्वीकारण्यास स्पष्ट नकार देण्यात आला। कोणत्याही कामासाठी अर्ज द्यायचा असल्यास तो कन्नड भाषेतून देण्याची सक्ती करण्यात येत आहे। गेल्या 70 वर्षापासून ग्रामपंचायतीतर्फे मराठी व कन्नड अशा दोन्ही भाषेतून अर्ज स्वीकारण्यात येतात। नंदगड गावात सुमारे 75% जनता मराठी आहे, मात्र सध्याचे पंचायत विकास अधिकारी मराठीतून अर्ज स्वीकारत नाहीत, फक्त कन्नड भाषेतून अर्ज देण्याची सूचना करत आहेत। ग्रामपंचायतीतील कर्मचारी देखील कन्नड भाषेतूनच अर्ज लिहून आणण्याची मागणी करत आहेत, अशी तक्रार होत असून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे। रमाकांत कोंडुस्कर यांनी घेतली शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट।
बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना मागील महिन्यात घडली होती। या घटनेचा निषेध करून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आपला संताप प्रकट केला होता। या कार्यकर्त्यांवर प्रशासनाने राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करून कारागृहात डांबण्यात आले होते। या गुन्ह्यातून जामिनावर नुकतेच मुक्तता झालेले रामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी गोवा येथे होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन बेळगावमध्ये मराठी कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाबद्दल चर्चा करण्यात आली। यावेळी रमाकांत कोंडुस्कर म्हणाले, भाजप सरकार हे हिंदू सरकार असल्याची घोषणा केली जाते, मात्र सरकारने हिंदू युवकांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल करून भाजप सरकारने कट कारस्थान केल्याच्या प्रकाराबद्दल चर्चा करण्यात आली। खासदार संजय राऊत यांनी आपण या प्रकरणी लक्ष घालू असे आश्वासन दिले। आरसीयू कडून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अवलंब केलेल्या कर्नाटक सरकारनं पदवी विद्यार्थ्यांसाठी कन्नड विषयाची केलेली सक्ती उच्च न्यायालयाने रद्द ठरवून विषय निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे। न्यायालयाच्या या आदेशानुसार राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रामचंद्र गौडा यांनी दिली। पदवी विद्यार्थ्यांना कन्नड विषयाची सक्ती करण्यात आल्यामुळे राज्यामध्ये बाहेर राज्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना याची मोठी डोकेदुखी ठरली होती। शेजारील महाराष्ट्र, गोवा आदी राज्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना कन्नड विषय सक्तीने घ्यावा लागत होता। कन्नड विषय सक्तीच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती। यामुळे न्यायालयाने अडचण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे। तसेच कन्नड सक्तीचा आदेश मागे घेण्यास भाग पाडले आहे। याबाबत न्यायालयाने नुकताच आदेश दिला असून त्यानुसार राणी चन्नम्मा विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे। येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या रोयो कामांना प्रारंभ। येळ्ळूर ग्रामपंचायतीतर्फे रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामांना नुकताच प्रारंभ झाला। सरकारी मुलींची शाळा व अंगणवाडी समोर पेवर्स ब्लॉक बसवणे आणि संरक्षक भिंती बांधणे, मराठी मॉडेल शाळेसमोर सामरेकर गल्लीतील अंगणवाडी समोर, मराठी शाळा येळ्ळूरवाडी शाळेसमोर पेवर्स ब्लॉक बसवणे या कामांना चालना देण्यात आली। ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी सर्व कामांचे पूजन केले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, शिवाजी नांदुरकर, शशी धुळजी, ज्योतिबा चौगले, अरविंद पाटील, कल्लाप्पा मेलगे, राजू डोणांनावर, शालन पाटील, वनिता परीट, राजकुवर पावले, रुक्मिणी नाईक, पीडीओ अरुण नाईक, सचिव सदानंद मराठे, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते। कोरोना नियंत्रणामुळे आता चित्रपटगृहे, स्विमिंग पूल, जिम पूर्ववत। कोविड रुग्णांच्या हॉस्पिटलायझेशनचे प्रमाण केवळ 2% आले आहे। या बाबी विचारात घेऊन राज्य सरकारने उद्या दिनांक 5 पासून जिम, योग केंद्र, सिनेमा हॉल आणि स्विमिंग पूल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे। यापूर्वी ओमायक्रॉन प्रकाराच्या प्रसारामुळे तिसरी लाट डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाली, तेव्हा हे निर्बंध आणले गेले होते। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, आरोग्य मंत्री सुधाकर, तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर MK सुदर्शन आणि आरोग्य कुटुंब कल्याण विभागाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर शिथिलता जाहीर करण्यात आली। बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना आरोग्य मंत्री सुधाकर म्हणाले की जानेवारीमध्ये कोविड-19 रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण 5% होते, ते आता 2% आले आहे। निर्बंधांमुळे विविध क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले आहे, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री बोम्मई यांनी आसन क्षमतेवरील निर्बंध शिथिल केले आहेत। श्रीलंका मालिकेआधी रहाणे पुजाराला रणजी स्पर्धेत कामगिरीची संधी। श्रीलंका मालिकेआधी होणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेऊन निवड समिती भारताचा संघ निवडेल, त्यामुळे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला कामगिरी दाखवण्याची सुवर्ण संधी असेल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुलीने शुक्रवारी म्हटले आहे। रणजी करंडक स्पर्धेला 10 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे, तर श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका ही मार्चमध्ये आहे। त्यामुळे रणजी स्पर्धेत रहाणे आणि पुजाराने सातत्याने धावा काढल्यास त्यांना संघातील स्थान टिकवता येईल। अर्थात हा निर्णय निवड समितीच्या अखत्यारीत येतो, असे गांगुलीने सांगितले।
उद्या शिराळा येथे भव्य कुस्ती मैदान. हनुमान कुस्ती आखाडा मौजे चिंचोली तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे दुपारी 3 वाजता माजी पैलवान जगन्नाथ आबा जाधव वस्ताद यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ रविवार दिनांक 6 रोजी भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मल्लयुद्ध होणार आहे. यामध्ये पहिली कुस्ती पैलवान दत्ता बाणकर विरुद्ध पैलवान लक्ष्मण जाधव, दुसरी कुस्ती पैलवान विक्की थोरात विरुद्ध पैलवान करतार कांबळे, तिसरी कुस्ती पैलवान ओमकार जाधव विरुद्ध पैलवान शहाजी फल्ले, चौथी कुस्ती पैलवान धैर्यशील सकटे विरुद्ध पैलवान शहानवाज आगा, पाचवी कुस्ती पैलवान मयूर जाधव विरुद्ध पैलवान प्रदीप पाटील आणि 6वी कुस्ती पैलवान अथर्व पाटील विरुद्ध पैलवान पांडुरंग कोळापट्टे यांच्यात होणार आहे. बेळगाव फार्मा चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ. बेळगाव फार्मा LLP पुरस्कृत M80 क्रिकेट क्लब आयोजित शनिवारी सकाळी युनियन जिमखाना मैदानावर बेळगाव फार्मा चषक टेनिस बॉल मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. शनिवारी सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन मारुती गल्लीतील बेळगाव फार्मा LLP कंपनीचे संचालक अभिषेक कुलकर्णी व महावीर नंदगवी यांच्या हस्ते क्रिकेट यष्टीला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी M80 क्रिकेट क्लबचे सदस्य विशाल गावडे, नितीन पिल्लाई, प्रवीण जाधव, विनायक राक्षे, राजशेखर कुडची, वामन रेडेकर, प्रशांत चौगले आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत 8 संघांनी भाग घेतला आहे. शनिवार व रविवार असे 2 दिवस ही स्पर्धा होणार आहे. हरियाणाकडून बंगालचा पराभव, मनिंदर सिंगनं रचला इतिहास. प्रो कबड्डी लीगच्या 92व्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने बंगाल वॉरियर्सचा 46-29 असा पराभव करून एकतर्फी विजय नोंदवला. बंगाल वॉरियर्सचा कर्णधार आणि अनुभवी खेळाडू मनिंदर सिंगने इतिहास रचला आणि या मोसमात 200 रेड पॉइंट पूर्ण केले. या सामन्यात मनिंदरने सर्वाधिक 13 गुण घेतले तर हरियाणा स्टीलर्ससाठी विकास कंडोलाने 10 गुण मिळवले. पहिल्या सत्रात बंगाल आणि हरियाणा संघ 19-19 असा बरोबर होता. हरियाणा स्टीलर्सने दुसऱ्या हाफची सुरुवात चांगली केली. त्यांनी बचाव करताना सुकेश हेगडेला बाद केले आणि त्यानंतर अबोजर मिघानीलाही चढाईत बाद केले. मनिंदर सिंगच्या सेल्फ आउटने बंगाल वॉरियर्सलाही धक्का बसला. मोहम्मदने बंगाल वॉरियर्ससाठी उत्कृष्ट कामगिरी केली आणि मनिंदरला पुन्हा मैदानात आणले. हरियाणा स्टीलर्सनं सामन्यातील महत्त्वाच्या वेळी सलग गुण मिळवत आघाडी घेतली. यामुळे बंगाल वॉरियर्सच्या ऑलआउट जवळ आला. विकास कंडोलाने एकाच चढाईत बंगाल वॉरियर्सच्या दोन्ही खेळाडूंना बाद करून ऑल आउट केले. मनिंदर सिंगने सुपर रेड करून आपल्या संघाला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र हरियाणा स्टीलर्सने बंगाल वॉरियर्सला एकही संधी दिली नाही आणि सातत्याने आपल्या खेळाडूंना बाद केले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.